येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। हा सोहळा देशभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे। सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। केंद्र सरकारने 22 जानेवारीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। सोमवारी म्हणजेच 22 जानेवारीला सरकारी आणि खासगी कार्यालये तसेच शाळा कॉलेजला सुट्टी असेल। राज्यातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राज्यात सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती। यामध्ये आमदार सत्यजित तांबे, आमदार राम कदम यांच्यासह अनेक नेत्यांनी 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्रही लिहिण्यात आलं होतं। यामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती। 22 जानेवारीला अनेक लोक रस्त्यावर उतरतील, ज्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते। महाराष्ट्र सरकारने यासंबंधी निर्णय घेतला नव्हता, पण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली। यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना सणाप्रमाणे हा दिवस साजरा करा असे आवाहन केले आहे। तसेच या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत, तर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मध्य प्रदेशात 22 जानेवारीला शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। तसेच राज्यातील दारू आणि भांग विक्रीच्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। तर गोवा सरकारने 22 जानेवारीला सर्व सरकारी कर्मचारी आणि शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी राज्यातील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। हरियाणा सरकारनेही राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे। यासोबतच पुण्यात 22 तारखेला चिकन आणि मटणाची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुणे शहर कुरेशी समाजातील मटण आणि चिकन विक्री दुकाने तसेच सर्व व्यवहार बंद करून प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लाडू आणि पेढे वाटप करून या उत्सवात सहभागी होणार आहेत। कुरेशी समाजाच्या वतीने हे जाहीर करण्यात आलं आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।